36 रात्र 35वी. आईचे चिंतामय जीवन. मी औंध संस्थानात शिकायला गेलो होतो, परंतु तिथून माझी उचल बांगडी देवाला करायची होती. मी तिथं कसा तरी दिवस काढत होतो, ते मी सांगत बसत नाही. साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात. मला माझ्या आईची आठवण सांगायची. त्या आठवणीपुरता माझा जो संबंध येईल तो मात्र मला सांगणं भाग आहे. पुण्यास माझ्या मावशीजवळ माझ्या सर्वात धाकटा भाऊ सदानंद होता. पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला असं आम्हाला सगळ्यांना वाटत असायचं. परंतु प्लेगमध्ये पुण्यास एकाएकी सदानंद आम्हाला सोडून गेला. दत्तगुरु दत्तगुरु म्हणत गेला. ते पहा मला बोलवत आहेत, मी जातो असं म्हणत तो गेला. मी औंधला होतो. तिथंही प्लेग सुरू झाला. एक सोन्यासारखा मुलगा गेला आणि दुसरा दूर तिकडे एकटा. तिथंही प्लेग आहे हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होत होता. सदानंदाचे दुःख ताजे होते. किती दिवस झाले तरी तिच्या डोळ्याचे पाणी खळेना. परंतु ते दुःख कमी होत आहे तो तिला माझी चिंता जाळू लागली. चिंतामय तिचं जीवन झालं होतं. प्लेगमुळं औंधची शाळा बंद झाली. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी निघून जावे असे सांगण्यात आले. मी कुठं जाणार? पैसे तरी जवळ कुठे होते? मी माझ्या जवळची घोंगडी विकली, काही चांगली पुस्तकं विकली. 5 रुपये जमा झाले. पुन्हा औंध सोडून मी निघालो. 2-3 महिने शाळा बंद राहील असा अंदाज होता. मी हरणे बंदरात उतरलो. गाडी ठरवून पालगडास आलो. पहाटेच्या वेळेला मी गाडीतून उतरलो. वडाच्या झाडावर गरुड पक्षी आले होते. ते मोठ्याने ओरडून गाव जागा करत होते. आजूबाजूला भोपाळ्या, कुठे वेद पठण ऐकू येत होते. मी भाडं देऊन माझ्या कवाडीत शिरलो. मला वाईट वाटत होतं. मला पाहिल्यावर आईला धाकट्या भावाची पुन्हा जोरानं आठवण येऊन ती रडेल अशी भीती वाटत होती. हळूहळू मी अंगणात आलो. अंगणातून ओटीवर आलो. घरात आई ताक करत होती. ताक करताना शांतपणे कृष्णाचे गोड गाणे म्हणत होती. गोकुळात खाशी तू दही दूध लोणी, परब्रह्म होतासी तू नेणे परी कोणी. एक राधा मात्र झाली वेडी तुझ्यासाठी, पूर्णपणे झाली म्हणे देवा तुझी भेटी. हे गाणं ती म्हणत होती. मी ओटीवर ते गाणं ऐकतच उभा राहिलो. दार लोटण्याचं धैर्य होईना, परंतु किती वेळ उभा राहणार? शेवटी दार लटकलं. थाप मारली. कोण? आईनं विचारलं. मी श्याम असं उत्तर दिलं. श्याम? आलास रे माझ्या बाळा, आले हो असं म्हणत लगबगीने येऊन आईनं दार उघडलं. आईनं मला पोटाशी धरलं. देवांना नमस्कार कर, मी त्यांना गूळ ठेवते. हा, आधी बस. किती रे तुझ्या वाटेकडे डोळे लावले होते. त्याला देवानी नेले म्हटले दुसरा दृष्टीत पडतोस की नाही. असं म्हणताना आईचा कंठ भरून आला. मी सुद्धा रडू लागलो. वडील शौचास गेले होते. त्या अंगणात येताच आई पुढे होऊन म्हणाली, म्हटलं श्याम आलाय हो, आपला श्याम आलाय, आत्ताच आला. ते पाय धुवून घरात आले. मी त्यांना नमस्कार केला. श्याम, गणपतीवर आवर्तन करत होतो, आलास शेवटी. खुशाल आहेस ना? सदानंद गेला असं म्हणून त्यांनी डोळ्यांना उपरणं लावलं. नीज हो जरा अंथरुणावर, बाहेर थंडी आहे, नीज. आई मला म्हणाली. मी कपडे काढले. चूळ भरून आईच्या अंथरुणावर निजलो. आईची चौघडी अंगावर घेतली. ती चौघडी नसून जणू आईचं प्रेमच मी पांघरलं होतं. मी जणू आई जवळ तिच्या कुशीत निजलोय असं मला वाटत होतं. त्या दिवसाचे ते पहाटेचे आईच्या अंथरुणावर निजणे, तिच्या पांघरुणात निजणे, ते अजून मला आठवतंय. कितीतरी वेळा रात्री अंथरुणात असताना मी माझ्या आईच्या कुशीत आहे हा विचार मी करत असतो. ही भावना माझ्या जीवनात भरलेली आहे. आईचे हात माझ्या भोवती आहेत असे कितीदा तरी मला वाटते. मी गहिवरतो. घरी येऊन नव्याचा जुना झालो. धाकटा पुरुषोत्तम घरातील आणि गावातील हकीकती सांगत होता. मी त्याला माझ्या गोष्टी सांगत होतो. औंधला कवठाच्या फळाच्या बाबतीत माझी फजिती कशी झाली ते त्याला मी सांगितलं. कोकणात कोंबडीच्या अंड्याला कवठ म्हणतात. कोकणात कवठाची फळं नाहीत. औंधला एक मित्र म्हणाला, तुला कवठ आवडते का रे? मी त्याच्यावर संतापलो. माझे मित्र त्याला हसले. औंधला तळ्यात एक दिवस मी कसा बुडत होतो, तेथील यमाईचं देऊळ, रानातील मोर, सगळं त्याला सांगत होतो. पुरुषोत्तमानं सुद्धा कोणी पाटीलवाडीचा मनुष्य पसाऱ्याला गेला असता, साप चावून कसा मेला, कुणाची गाय चारताना पान लागून कशी मेली वगैरे सांगितलं. गोष्टीत असे काही दिवस गेले. आता जवळजवळ महिना होऊन गेला तरी औंधची शाळा उघडली नव्हती. माझ्या वडिलांना ते खरे वाटेना. तिकडे माझे जमत नाही म्हणून हात हलवत परत आलो असं त्यांना वाटू लागलं. अशी शंका त्यांच्या मनात दृढावत होती. एके दिवशी रात्री पुरुषोत्तमाजवळ गोष्टी बोलत मी अंथरुणावर पडलो होतो. दोघे भाऊ प्रेमानं एका पांघरुणात निजून बोलत होतो. एकमेकांच्या अंगावर आम्ही प्रेमानं हात ठेवले होते. गोष्ट ऐकता ऐकता पुरुषोत्तम झोपला. मला सुद्धा झोप लागली. परंतु एकदम दचकून जागा झालो. कुठून तरी उंचावरून पडलो असे स्वप्नात पाहिले. मी जागा झालो तेव्हा पुढील संवाद माझ्या कानांवर पडला.
आई गोवऱ्या निशित होती. दुसऱ्या दिवसाच्या भाजीची तयारी चालली होती. वडीलही गोवऱ्या निवडत होते. हातानं काम चालले होते. उभयता बोलत होते. त्याच्याने शिकणं होत नसेल म्हणूनच तो आला. प्लेगची सबब सापडली. अजून का शाळा उघडली नसेल? वडील म्हणाले. तो खोटे का बोलेल? त्याला तिकडे हाल काढावे लागतात, तरी तो परत जाणार आहे. तेथे फुकट कायला काही तो राहायचा नाही हो. मी राहू देणारच नाही. असे माझी आई माझी बाजू घेऊन बोलत होती. त्यावेळेस तो गोपाळ पटवर्धन रेल्वेत लावून देणार होता. बरं झालं असतं. या दिवसात नोकरी तरी कुठे आहे? परंतु तुम्हा माय लेकरांना पसंत पडलं नाही. वडील पुन्हा म्हणाले. पण इतक्यात त्याला नोकरी करायची नाही. तो शिकेल, तो येथून जाईल हो. तो घरबशा होणार नाही. खायला काळ आणि भुईला भार होणार नाही. तुला तुझी मुलं नेहमीच चांगली वाटतात. शेवटी माझंच खरं होईल. तिकडे जमत नसेल म्हणून आला. एक दिवस बिंग बाहेर पडेलच. वडील आपलंच म्हणणं पुढे चालवत होते. शेवटी माझ्याच्याने राहावे ना. मी अंथरुणात उठून बसलो आणि म्हणालो, भाऊ, मी काही चोरून ऐकत नव्हतो. मी एकदम जागा झालो. तुमचं म्हणणं मी ऐकलंय. मी उद्याच इथून जातो. मग औंधला प्लेग असो वा नसो, माझ्यावर जर तुमचा विश्वास नाही तर इथे राहू कशाला? मी केवळ खाण्यासाठी आणि माशा मारत बसण्यासाठी इथे आलो नाही. प्लेग होता तरी मी तिथेच राहणार होतो. जाण्या येण्याचा खर्च नको म्हणून. परंतु परगावच्या विद्यार्थ्यांना तिथे न राहू देता जा म्हणाले म्हणून आलो. उद्याच जातो मी आई, उद्याच निघतो. त्यांचे नको रे म्हणणे मनावर घेऊ. तिकडचा प्लेग थांबू दे, मग जा हो श्याम. माझे वेडीचे ऐक हो. आई म्हणाली, नाही, मी नाही थांबणार. उद्या इथून माझी रवानगी कर. भाऊ, पुन्हा एकदा 10 रुपये तुमच्याजवळ मागितले पाहिजेत. तेवढी कृपा करून द्या. आई, चिंता करू नकोस. देव तारी त्याला कोण मारी. ज्याला जगावा याचे त्याला तो रोगाच्या भर साथीतही जगवील, अफाट समुद्रातही तारील. मी म्हणालो. तू तरी त्यांचाच ना मुलगा. तुझा लहानपणाचा हट्टी स्वभाव थोडाच जाईल. जा बाबांनो, जा. कोठेही खुशाल राहा म्हणजे झाले. माझे मेलीचे डोळे देव का मिटीत नाही काही समजत नाही. चांगली सोन्यासारखी पोरे नेतो, आम्हाला रडवायला लावतो. असं आई रडत म्हणाली. रात्र गेली, दिवस उजाडला. मी आईला म्हणालो, माझं जाण्याचं ठरलंय. आज नाही तर महिन्याभरानं जावं लागणारच ना. तू परवानगी दे. शेवटी आईनं संमती दिली. दुसऱ्यावर स्वतःची इच्छा ती लादत नसायची. शरणागती हेच तिचं बळ होतं. तिनं कसलाच एका धरला नाही. तिचं प्रेम बांधणारं नव्हतं, मोकळीक देणारं होतं, स्वातंत्र्य देणारं होतं. वडिलांवर रागावून मी परत जायला निघालो. आईला रडू आवरेना. एक पोटचा गोळा प्लेगनं बळी गेला होता. दुसरा प्लेगात उडी घ्यायला जात होता. परंतु ती काय करणार? बाप लेकांच्या झगड्यात ती गाय मात्र रडवली जात होती. मी आईच्या पाया पडलो. वडिलांचे पाय धरले. उभयतांचे आशीर्वाद घेऊन मी निघालो. अभागी श्याम आईचं न ऐकता निघाला. मी गाडीत बसलो. गाड्यांनो, आईचे ते शेवटचे पार्थिव दर्शन. त्यानंतर माझी आई जिवंत माझ्या दृष्टीस पडली नाही. तिची भस्ममय मूर्ती शेवटी स्मशानात मी पाहिली. आईला मी त्यावेळेस कायमची सोडीत आहे. तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकतोय अशी मला कल्पना सुद्धा नव्हती. परंतु मानवी आशा विरुद्ध देवाची इच्छा, हे कठोर सत्य मला अनुभवायचे होते. दुसरं काय?